जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळालेले माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि दुसरे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाले आणि त्यामुळे सातारा लोकसभा निवडणुकीमुळे वाशीतील माथाडींमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। निवडणूक साताऱ्यात, फूट माथाडीत, तुतारीच्या उमेदवाराचा मुतारीत घोटाळा, शशिकांत शिंदेंवर नरेंद्र पाटलांचे आरोप, हा तर रडीचा डाव, शिंदेंचा पलटवार। सातारा लोकसभा मतदारसंघातून सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माथाडी नेते शशिकांत शिंदेंनी उमेदवारी दाखल केली। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होतानाच इकडे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी एपीएमसी मार्केटमधील घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केले। शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं सांगत नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला। सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीमध्ये घोटाळा करतो, हे खूप लांछन पद्धत आहे, खूप वाईट वाटतं। आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवार साहेबांना आम्ही काही बोलूच शकत नाही। खरं तर नरेंद्र पाटलांनी ज्या आधारे शिंदेंवर आरोप केला त्याला कोरेगावच्या शिवसेना आमदार महेश शिंदेंचा संदर्भ आहे। शिंदेंचा मूळ आरोप काय आहे तोही ऐका। 5 लाख रुपयाला 1000 स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकलाय, हे चुकीच्या पद्धतीने केलं गेलं। हे मी नाही म्हणलं, हे हायकोर्ट म्हणतंय। म्हणून हायकोर्टाने यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। विरोधकांच्या या आरोपांना शशिकांत शिंदेंनी देखील प्रत्युत्तर दिले। विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा पलटवार शशिकांत शिंदेंनी केला। एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही। मी आज पत्रकारांना सांगतो, आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो, स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार। ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये माथाडी नेत्यांनीच शशिकांत शिंदेंची कोंडी करण्याची खेळी केली आहे। त्यामुळे साताऱ्याच्या निवडणुकीवरून सध्या वाशी एपीएमसीतील वातावरण तापल्याचं दिसतंय। जसजसा प्रचाराचा वेग येईल तसं सातारा आणि वाशी एपीएमसीतील वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।